नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उमेद आयएसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी प्रफुल्ल कुमार तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची अपडेट, ज्याला मेगा भरतीच्या संदर्भातली अपडेट म्हणतो। ती अपडेट लँड रेकॉर्ड डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये, भूमी अभिलेख डिपार्टमेंटच्या संदर्भामध्ये, भूमी अभिलेख विभागाच्या संदर्भामध्ये आहे। जो विभाग महसूल व वन विभागांतर्गत येतो त्या सगळ्या संदर्भामध्ये नवीन आकृतीबंध तयार झालेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी पदभरतीला मंजुरी मिळालेली आहे, ही बाब इथे लक्षात घ्या। म्हणजेच काय की त्या सगळ्या पदाच्या संदर्भामध्ये भव्य दिव्य अशा पद्धतीची मेगा जाहिरात येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यासाठी आपल्याला अभ्यासाला लागणं अपेक्षितच आहे, ही बाब इथे लक्षात घ्या। नवनवीन जाहिराती, नवनवीन आकृतीबंध, नवनवीन सेवा प्रवेश नियम सध्या सर्रास महाराष्ट्र प्रशासनामध्ये एवढंच चालू असताना आपल्याला दिसतं, ही बाब इथे लक्षात घ्या। आणि तयारी करणाऱ्या सर्व बंधू भगिनींसाठी ही बाब अत्यंत सकारात्मक अशा पद्धतीची आहे, ही बाब इथे लक्षात घ्या। म्हणजेच काय, ज्यांनी यापूर्वी अभ्यास केला त्यांना 2026 मध्ये 100% पद मिळणार आहे। फक्त आता सातत्य ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे, ही बाब इथे लक्षात घ्या। बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांना मी भेटतो, मला विद्यार्थी भेटतात, वेगवेगळ्या संदर्भानं ज्यावेळेस मी पुढे येतो भरपूर सारे प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित होतात आणि एक कॉमन प्रश्न अनेक दिवसांपासून मी विद्यार्थी मित्रांचा पाहतोय, तो म्हणजे सातत्य अभ्यासामध्ये राहत नाही। त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, म्हणून अभ्यासाचा आढावा एक विशेष सत्र आपण दर दिवशी घेत असतो सकाळी 8 वाजता। अभ्यासाचा आढावा काय समजून घ्या, त्यासाठी आपलं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, हे बाब इथे लक्षात घ्या। तुमच्या अभ्यासामध्ये 360 डिग्री चेंज होईल, तुमच्या मार्क्स मध्ये 360 डिग्री चेंज होईल, हे बाब इथे लक्षात घ्या। चला, विषय काय व्यवस्थितपणे समजून घेण्याचा प्रयत्न करू। कट टू कट एक 5 ते 7 मिनिटांमध्ये हा संपूर्ण विषय तुम्हाला मी समजून सांगतो। आणि ही भरती सुद्धा कधी येणार आहे, जाहिरात कधी येणार आहे, पात्रता काय असणार आहे, पद कुठली असणार आहे, ते सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो। नंबर 1, भूमी अभिलेख विभागातील नवीन कार्यालयाच्या मुख्यालयाचे ठिकाण व त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करणे। म्हणजे नव्यानं या ठिकाणी कार्यालयांना महाराष्ट्र सरकारनं मंजुरी दिली आहे का, याचं कारण असं की सध्या असलेले कार्यालय आणि कर्मचारी यांच्यावर असलेला ताण पाहता अजून नवीन कार्यालय त्या ठिकाणी ओपन करण्यास मंजुरी दिलेली आहे। म्हणजे नव्यानं जी काही पदं आहेत ती तर पदं भरलीच जाणार आहे रिक्त पदांपैकी। आता नव्यानं कार्यालय तयार होत असल्यामुळे त्या सगळ्या कार्यालयामध्ये संपूर्ण नवीन पदभरती होणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या। ही आजचीच तारीख आहे 20 मे 2026। शासन निर्णय महसूल व वन विभाग ओके संदर्भ दिला आहे 11 मार्च 2026 चा। प्रस्तावनेमध्ये काही बाबी सांगितल्या त्या समजून घेऊ। महसूल विभागाच्या अधिपत्याखालील भूमी अभिलेख विभागातील एकूण 10,683 एवढा मोठा आकडा आहे। 10,683 पदांच्या सुधारित आकृतीबंधास संदर्भाधीन 11 मार्च 2026 च्या शासन निर्णयावे मंजुरी देण्यात आलेली आहे। एवढ्या पदांना या ठिकाणी मंजुरी मिळालेली आहे, ही बाब इथे लक्षात घ्या। ओके, त्यापैकी आता जेवढे रिक्त पद असतील तेवढे पद या वर्षी भरल्या जाणार आहे। म्हणजे ही पदभरती 2026 मध्येच होणार आहे, ही सर्वात महत्वाची बाब या ठिकाणी लक्षात घ्या। तसेच सदर शासन निर्णयान्वये उपसंचालक भूमी अभिलेख यांचे 1 नवीन कार्यालय, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यांची 8 नवीन कार्यालय, तर नगर भूमापन अधिकारी यांची 23 नवीन कार्यालय सुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे। आता सदर नवीन कार्यालयांच्या मुख्यालयांचे ठिकाण व त्यांचे कार्यक्षेत्र निश्चित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती, त्यानुसार शासनाने पुढील निर्णय घेतलेला आहे। आता शासन निर्णय काय आहे तो आपण या ठिकाणी समजून घेऊ। हे जे काही नवीन कार्यालय इथे सुरू करण्यात आलेले होते त्यामध्ये शासनाचा निर्णय काय आहे तो व्यवस्थितपणे समजून घ्या। शासन निर्णय असा आहे की महसूल व वन विभाग शासन निर्णय 11 मार्च 2026 नुसार भूमी अभिलेख विभागातील एकूण 10,683 पदांच्या सुधारित आकृतीबंधास मान्यता देण्यात आलेली आहे, म्हणजे मंजुरी देण्यात आलेली आहे। तसेच सदर शासन निर्णयान्वये पुढील प्रमाणे भूमी अभिलेख विभागातील नवीन कार्यालयांच्या निर्मितीस मान्यता देण्यात आलेली आहे। नंबर 1, उपसंचालक भूमी अभिलेख कार्यालय 1, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय 8 आणि नगर भूमापन अधिकारी कार्यालय 23 असे हे सगळे नवीन कार्यालय त्या ठिकाणी सुरू करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे, अर्थातच मान्यता दिलेली आहे, ही बाब इथे लक्षात घ्या। ओके, इथे सही आहे
अश्विनी यमगर मॅडम ज्या उपसचिव आहे या विभागाच्या महाराष्ट्र शासनामध्ये, आणि त्यांनी हे पत्र काढून आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या पत्राचा आधार घेऊन आपल्याला एक बाब या ठिकाणी क्लिअर झालेली आहे की लँड रेकॉर्ड मध्ये म्हणजेच काय, भूमी अभिलेख विभागामध्ये नव्यानं पदभरती होणार आहे, ज्यामध्ये विविध पद असतील, भरपूर सारे पद असेल, ही बाब इथे लक्षात घ्या. आणि या विभागामध्ये ग्रुप ए पासून ग्रुप सी पर्यंतची जेवढी पदं आहेत त्या सगळ्या पदांना मान्यता मिळालेली आहे आणि त्यातल्या सगळ्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरच होणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. काही पद ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून, म्हणजे इथे या पदभरतीच्या संदर्भात मध्ये तुम्हाला सांगायचं म्हणजे इथे जी काही भूमी अभिलेख, आता ही जी भूमी अभिलेख पदभरती येणार आहे यामध्ये दोन पद्धतीनं पदभरती होणार आहे. नंबर एक, सरळ सेवा. सरळ सेवा म्हणजे इकडे TCS आणि IBPS च्या माध्यमातून सुद्धा काही भरती प्रक्रिया होण्याची शक्यता आहे, आणि सोबतच इकडे MPSC च्या माध्यमातून पदभरती होणार आहे. अशा पद्धतीची पदभरती 2026 मध्ये आपल्याला लँड रेकॉर्ड विभागाच्या संदर्भामध्ये पाहायला मिळणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. म्हणून काय, अशा पद्धतीचे सगळे निर्णय होत आहे, जाहिराती येत आहे, सेवा प्रवेश नियम बदलत आहे, आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुद्धा भरपूर सारे नियम आता चेंज केले. नुकतीच लिपिक, टंकलेखक आणि कर सहायकासाठी स्किल टेस्ट रद्द केली. नव्याने पुढच्या वर्षीपासून PSI ला सुद्धा मुलाखत रद्द केलेली आहे. म्हणजे भरती प्रक्रियेमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी एक महत्वाचा अशा पद्धतीचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. आणि ज्यांनी या अगोदर 1-2 वर्ष अभ्यास केलेला आहे मात्र कुठलंच पद मिळालेलं नाही, त्यांनी आता पेटून उठण्याची गरज आहे. आणि नव्याने अभ्यास सुरू केलेल्या विद्यार्थी मित्रांसाठी सुद्धा 2026, 27, 28, 29 ही सलग वर्ष नोकरीचे वर्ष असणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. कारण भरपूर सारे परिशिष्ट महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने ऍड केलेले आहे, भरपूर सारे संवर्ग ऍड केलेले आहे, भरपूर सारे सर्व्हिसेस ऍड केलेले आहे, भरपूर सारे ग्रुप ऍड केलेले आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून होणारी पदभरती सुद्धा आता मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. पदांची संख्या सुद्धा वाढलेली असेल, आणि ती फक्त एकाच वर्षी नाही तर दरवर्षी अशा पद्धतीची पदभरती ही मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला आता येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, तर असा होता हा शासन निर्णय. आणि इथे आपली हे कायदेविषयक बॅच आहे, ज्यांनी कामगार आयुक्तालयाच्या संदर्भामध्ये पदाच्या संदर्भात जी पदभरती आली होती, म्हणजे आता सुरू आहे फॉर्म भरणे, ज्यामध्ये निरीक्षक, लेखापाल आणि लघु टंकलेखकासाठी सेम सिलेबस आहे. आणि त्यामध्ये जो आपण रेग्युलर अभ्यास करत असताना तो सिलेबस आहे, म्हणजे कामगार कायद्याच्या संदर्भामध्ये कामगार कायदे 40 प्रश्नांसाठी 80 गुणांसाठी दिलेले आहे. इथे नाममात्र फी मध्ये फक्त केवळ 499 रुपयामध्ये आपण संपूर्ण कायद्याची बॅच तुम्हाला उपलब्ध करून दिलेली आहे, जेणेकरून तुमच्या कायद्याच्या बाबतीमध्ये जे काही 40 प्रश्न विचारले जाणार आहे तिथे 35+ प्रश्न तुमचे बरोबर आले पाहिजे आणि तुम्ही सिलेक्ट झाले पाहिजे, हा उद्देश आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. यामध्ये सर्व व्हिडिओ लेक्चर्स त्या ठिकाणी लाईव्ह आणि रेकॉर्डेड स्वरूपामध्ये होणार आहे. इथे तुम्हाला PDF नोट्स मिळणार आहे, आणि या बॅच मध्ये टेस्ट सिरीज सुद्धा आपण सोबतच दिलेली आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. ओके, त्यानंतरची सेकंड एक बॅच आहे ती सुद्धा बघून घ्या. ही नारी शक्ती वंदन बॅच आहे आपली. नारी शक्ती वंदन बॅच अंगणवाडी सुपरवायझर म्हणजे पर्यवेक्षिका, ज्याला आपण मुख्य सेविका म्हणतो, त्यासाठी ही बॅच आहे. कारण या सगळ्या संदर्भातले जेवढे काही टेक्निकल एरर होते अंगणवाडी पदभरतीच्या संदर्भातले, ते सगळे टेक्निकल एरर दूर झालेले आहे. नव्याने लवकरच पदभरती येणार आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. सोबतच त्यानंतर तुम्हाला दिसते ते म्हणजे रजिस्टर आणि असिस्टंट रजिस्टरच्या संदर्भामध्ये ज्या ज्या मंडळींनी फॉर्म भरलेला आहे, जबरदस्त पोस्ट आहे. त्यांनी अभ्यासाला लागले नसेल तर निश्चितपणे अभ्यासाला लागा. CDPO ची परीक्षा म्हणजे मर्यादित महिला व बाल विकास विभागाची विभागीय परीक्षा पार पडलेली आहे 14 मे ला. त्याचे पेपर सुद्धा एकदा चाळा. ते पेपर सुद्धा डिस्कशन आपल्या बॅच मध्ये मी तुमच्यासाठी घेतोय, कारण त्यातला बराचसा पार्ट हा तुम्हाला सुद्धा उपयोगी आहे, ही बाब इथे लक्षात घ्या. आणि सोबतच या बॅचला सुद्धा ज्यांना असं वाटते त्यांनी निश्चितपणे जॉईन करा आणि रजिस्टर पद मिळवण्यासाठी खूप चांगला अभ्यास करा. आजच्या या अपडेट सिरीज मध्ये मी इथेच थांबतो. लवकरच भेटू आपण नव्या भागामध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद. ऑल दी बेस्ट.